हे एव्हरीवन, कसं काय मुंबई, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी आता मराठीमध्ये रेसिपी शूट करणार आहे आज, कारण ही रेसिपी जी आहे महाराष्ट्रीयन आहे, ज्वारीची भाकरी। सर्वात पहिले मी जे परातामध्ये जे ज्वारीचं पीठ आहे ते घेतलं आहे सांडण्यासाठी, कारण ज्वारीचं पीठ आहे ना तुम्ही चांगल्या पद्धतीने ना सांडून घ्यायला पाहिजे। त्याच्यात काही पण बारीक कण राहिले, जे जाड कण असतात ते राहिले नाही पाहिजे। हे चांगल्या पद्धतीने तुम्ही सांडून घेतल्यानंतर मी ज्वारीची भाकरी जेव्हा पण करते तेव्हा मी गरम पाण्याचा उपयोग करते। हे बघा, कारण तुम्ही पण असा उपयोग करून पहा। जेव्हा तुम्ही गरम पाणीने ज्वारीचं पीठ मळताना, तेव्हा जेव्हा तुम्ही भाकरी थपटता हाताने, तेव्हा तुमची भाकरी अजिबात फाटणार नाही, कारण जो पीठ आहे ना छान पद्धतीने मळला जातो गरम पाण्याने। मी कशी मळते बघा, तुम्ही एकदम छान पद्धतीने एका हाताने, दोन्ही हाताने, तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही परातमध्ये आणि कशी आता कोणाकडे महाराष्ट्रीयन साईडकडे सोलापूरला, नाशिकला कसं तगार असते, तगार ती लाकडाची असते। काही लोक ते तगारीमध्ये पण करतात, तर तुमच्या घरात ते असेल तर तुम्ही त्याच्याने करू शकता। बघा मी कशी करते, मी कारण व्हिडिओ थोडा स्पीडमध्ये केला आहे, कारण ज्वारीचं पीठ आहे ना जितकं तुम्ही मळणार ना छान हाताने, तितकी तुम्हाला भाकर आहे ना छान होते। आता बघा माझं पीठ मळून झालं आहे आणि मी एक घेतला पेढा आणि मी दोन्ही हाताने त्याला छान आहे ना गोल गोल करून घेते। आता मी परातामध्ये टाकणार आहे सुकं पीठ टाकून ना मी तुम्हाला आता मस्तपणे ज्वारीची भाकर आहे ना थपटून दाखवणार आहे। मी कशी थपटते पहा, आणि तुम्ही पण माझ्या पद्धतीने अशी भाकर थपटून तयार करू शकता। बघा, ज्वारीची भाकर काही लोकांना खूप कठीण वाटते। जर तुम्हाला अशा पद्धतीने नाही, तुम्ही चपाती कशी लाटतात तशा पद्धतीने जरी तुम्हाला शिकायचे असले तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगू शकता। मी नेक्स्ट रेसिपी आहे तुम्हाला लाटून जे आहे ते शूट करून तुम्हाला शिकवते, कारण ज्वारीचे पीठ हे आम्ही थपटूनही पाहतो ज्वारीची भाकरी, आणि लाटूनही बनवू शकतो, जसं तुम्हाला जमेल तसं। आणि माझं किचन थोडं लहान आहे म्हणून मी खाली ज्वारीची भाकरी थपटते आणि मी एकत्र सगळ्या भाकरींना थपटून घेते। मी 4-5 भाकऱ्या थपटून घेते आणि मी नंतर तवा ठेवून ना मी सगळ्या भाकऱ्या ना भाजून घेते। आता बघा मी दुसरी भाकरी घेतली आहे थपटायला मी छान, कारण मला ज्वारीची भाकरीनं लहानपणापासून जमते। मी कमीत कमी 8वी क्लासला होती ना तेव्हापासून मी ज्वारीच्या भाकऱ्या बनवते। माझ्या आजी वारले होते ना, तर मी माझ्या आजोबासाठी ना ज्वारीची भाकरी बनवायची का आमच्या घरात आहे ना ज्वारीची भाकरी माझे आजोबा खायचे डेली, ते कधीच घेऊचे चपात्या खायचे नाही। आता मी ठेवल्यात तवा, आता मी ज्वारीची भाकरी टाकली आणि एका साईडने जे हे चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याला पाणी लावून घ्यायचं आहे। पाणी बघा व्यवस्थित लावायचं, जसं मी लावलं, आणि पाणी हलकंसं सुकलं ना तेव्हाच तुम्हाला भाकरी पलटायची। तुम्ही जर पाणी पूर्ण सुकलं ना तुमची भाकरी तेव्हा पलटली ना तर भाकरीवर कसे दरासारखे रेषा पडतात आणि तेव्हा तुमची भाकरी ना फुलत पण नाही। तर या गोष्टीचं तुम्ही ना लक्षात ठेवायचं का तुम्ही भाकरी ना चांगल्या पद्धतीने पटकन पलटून घ्यायची। आता एका साईडने जे भाकरी एकदम छान हे झाली ना, शेकली गेली ना, तरच तुम्ही दुसऱ्या साईडला ती भाकरी पलटी करायची। आता बघा गॅसचं फ्लेम, कारण ज्वारीच्या भाकरीला ना फ्लेम आहे ना गॅसचं जे आहे ना जास्त ऑनच मोठाच करावं लागतं, कमी करायचं नसतं गॅस। आत्ता सगळं भाकरी मस्त माझी एका साईडने बघा शिजली, तर आता मी भाकरी माझी पलटते। बघा माझी भाकरी किती छान फुलू लागली। तुम्ही पण माझ्या अशा पद्धतीने जर माझ्या पद्धतीने भाकरी बनवली ना तुमची पण भाकरी छान फुलेल। बघा आत्ता मी अशा पद्धतीने जेवढे पण भाकऱ्या मी थपटून घेतल्या होत्या, मी सगळ्या भाकऱ्या आहे ना अशी छान पद्धतीने शेकून घेणार आहे। तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा माझी मराठी तुम्हाला कशी लागली आणि कशी आवडली। मी आहे मुस्लिम, पण माझं शिक्षण जे मराठीने झालं आहे, तर मला मराठी बोलायची खूप सवय आणि मी मराठी खूप छान बोलते। जर माझे मराठी सबस्क्रायबर असतील तरी मी त्यांच्यासाठी कधी म्हणजे मराठीमध्ये रेकॉर्ड करीत जाईल रेसिपी, कारण तेही माझ्या ह्या जर्नीमध्ये मला सपोर्ट करतात, कारण मला माहीत नाही माझा कोण सबस्क्रायबर आहे काय आहे, पण मी जर महाराष्ट्राची आहे आणि मी मराठी भाषेला प्रमोट नाही केलं तर याचा काय उपयोग आहे। तर माझं जे शिक्षण आहे, माझी जी लँग्वेज आहे, मला मराठी बोलायला खूप आवडते आणि मी छान मराठी बोलते असं लोक म्हणतात, पण तुम्ही मला कमेंट करून ज़रूर कळवा की मी मराठी कशी बोलते आणि तुम्हाला मी मराठीमध्ये रेसिपी शिकवली ज्वारीची भाकरी ते तुम्हाला कशी वाटली, आणि नेक्स्ट रेसिपी मी तुम्हाला महाराष्ट्राची कोणती बनवून दाखवू तेही तुम्ही मला कमेंटमध्ये कळू शकता। तर मी तुमच्यासाठी तेही बनवणार, कारण सबस्क्रायबर जे असतात ना ती आपली फॅमिली असतात, त्यांना घेऊन चालावं लागतं। और बुरा मत मानना, मेरे जो दूसरे सब्सक्राइबर हैं, मैं आप लोगों के लिए भी जो है हिंदी में रेसिपी शूट करूँगी। कभी कभी
मतलब हम ये जो धर्म है हिंदू मुसलमान जो लोग लेकर रिलीजन्स चल रहे हैं इन सबको हमें साइड में रख के जो है हमें आगे बढ़ना है। हिंदू मुसलमान ऐसा कुछ नहीं होता, हम सब जो है एक ही मतलब इंसान है। सबसे पहले हम जो है एक इंसान है और हमें एक अच्छा इंसान बन के रहना चाहिए। आता बघा मी दोन्ही लँग्वेजमध्ये बोलली पण तुम्हाला मी भाकरी पण काढून दाखवली, माझी भाकरी कशी छान निघाली। आता मी दुसऱ्या पण भाकऱ्या सगळे किती शेकून घेतलेले, मी सगळे व्हिडिओ का तुम्हाला दाखवलं नाही, व्हिडिओ खूप मोठी होते म्हणून। तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले, ज्वारीची भाकरी तुम्हाला कशी वाटली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून कळवा आणि नेक्स्ट रेसिपीसाठी वाट पहा। आणि माझं चॅनल जे आहे तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्सबरोबर तुम्हाला फ्रेंड बरोबर शेअर करा। थँक्यू सो मच।